मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला होता का की आम आदमी पार्टीचे सर्वात मोठे चेहरे जे नेहमी पक्षाची ढाल बनून उभे राहिले तेच एक दिवस पक्षाला सर्वात मोठा धक्का देतील? होय, आज भारतीय राजकारणातून एक अशी धक्कादायक बातमी येत आहे जिने सर्वांची झोप उडवली आहे. राघव चड्ढा, संदीप पाठक, हरभजन सिंग आणि स्वाती मालीवाल यांच्यासह आपच्या 7 राज्यसभा खासदारांनी आम आदमी पार्टी सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अखेर अचानक असं काय झालं की अरविंद केजरीवाल यांच्या सर्वात जवळच्या नेत्यांनी त्यांची साथ सोडली? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार चालवणाऱ्या आम आदमी पार्टीमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी फूट पडली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की राज्यसभेत आपचे एकूण 10 खासदार आहेत आणि यापैकी 2/3 म्हणजे 7 खासदारांनी एकत्र भाजपमध्ये सामील होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता इथे एक राजकीय मुद्दा समजून घेणे खूप गरजेचे आहे, कारण ही फूट 2/3 म्हणजेच 2/3 मेजॉरिटीने झाली आहे. त्यामुळे या खासदारांवर अँटी डिफेक्शन लॉ म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. याचा अर्थ असा की त्यांची खासदारकी कायम राहील आणि ते कायदेशीररित्या भाजपचे खासदार बनतील. आता तुम्ही विचार करत असाल की अखेर ती 7 नावे कोणती आहेत? राघव चड्ढा यांच्या व्यतिरिक्त या यादीत पक्षाचे मुख्य रणनीतिकार, मास्टर स्ट्रॅटेजिस्ट संदीप पाठक, अशोक मित्तल, वर्ल्ड क्लास क्रिकेटर हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता, विक्रम साहनी आणि स्वाती मालीवाल यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांनी स्वतःच्या स्वाक्षऱ्या असलेली अधिकृत कागदपत्रे आणि पत्रे राज्यसभेच्या सभापतींना सुपूर्द केली आहेत. पण या संपूर्ण घडामोडीत सर्वात मोठा प्रश्न हा आहे की पक्षाचा यूथ आयकॉन आणि सर्वात आक्रमक नेते मानले जाणारे राघव चड्ढा यांनी अचानक पक्ष का सोडला? पत्रकार परिषदेदरम्यान राघव चड्ढा यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आम आदमी पार्टीसाठी एखाद्या आरशापेक्षा कमी नव्हत्या. राघव अतिशय भावूक होऊन म्हणाले, ज्या आपला मी गेली 15 वर्षे माझ्या रक्ताने आणि घामाने वाढवले, माझी संपूर्ण तारुण्य दिले, तो पक्ष आता आपला मूळ रस्ता, आपली तत्वे आणि नैतिकतेपासून भरकटला आहे. आता हा पक्ष देशाच्या हितासाठी नाही तर स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी काम करत आहे. राघव यांनी पुढे खूप सखोल गोष्ट सांगितली. ते म्हणाले, गेल्या काही काळापासून मला जाणवत होतं की मी एका चुकीच्या पक्षात योग्य माणूस, राईट मॅन इन द रॉंग पार्टी आहे. जरा विचार करा मित्रांनो, जो नेता कालपर्यंत आपचा स्टार चेहरा होता, आज त्याचा पक्षावरील संपूर्ण विश्वास उडाला आहे. of the belonging to the Aam Aadmi Party in Rajya Sabha exercise the provisions of the Constitution of India and merge ourselves with the BJP. हम BJP में विलय करते हैं. यानंतर राघव चड्ढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने असे अनेक भक्कम निर्णय घेतले आहेत जे घेण्यास आधीचे नेते कचरत असत. मग ती दहशतवाद मुळासकट उखडून टाकण्याची गोष्ट असो किंवा भारताला जगातील अव्वल अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय असो. राघव म्हणाले की त्यांना पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि अमित शहा यांच्या संकल्पासोबत काम करण्याचे भाग्य लाभत आहे. केवळ राघवच नाही तर आम आदमी पार्टीचे चाणक्य म्हटले जाणारे संदीप पाठक यांनीही आपली व्यथा मांडली. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या संदीप यांनी सांगितले की त्यांनी आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की असाही एक दिवस येईल जेव्हा त्यांना आपसोबतचे सर्व संबंध तोडावे लागतील. ते म्हणाले की त्यांचा उद्देश नेहमी देशासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याचे होते, जे आता या पक्षात शक्य वाटत नाही. तर मित्रांनो, या संपूर्ण राजकीय भूकंपाचा पुढे काय परिणाम होईल? आम आदमी पार्टीसाठी हा खरोखरच एक खूप मोठा धक्का आहे. एकीकडे जिथे पक्ष आधीच अनेक आव्हानांचा सामना करत आहे, तिथे आता त्यांच्या सर्वात विश्वासू नेत्यांनी साथ सोडल्यामुळे त्यांची ताकद निम्मी होईल. राज्यसभेत आता आपचा आवाज पूर्वीसारखा बुलंद राहणार नाही. या संपूर्ण राजकीय परिस्थितीवर तुमचे काय मत आहे? राघव चड्ढा, हरभजन सिंग, स्वाती मालीवाल आणि इतर खासदारांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्य आहे का? की तुम्हाला वाटते यामागे आणखी काही मोठे राजकारण आहे? तुमचे जे काही मत असेल ते मला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्स नक्की वाचेन. जर तुम्हाला हे न्यूज ॲनालिसिस आवडले असेल तर या व्हिडिओला लगेच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत व्हॉट्सॲपवर शेअर करा आणि हो, अशाच अचूक आणि निष्पक्ष विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि मोठ्या बातमीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.